या वर्षी तुझ्यासाठी खूप आशीर्वादांचे वर्ष ठरेल. विश्वास ठेवा. माझ्या मुला, माझ्या मुली, तू मागितलंस तर तुला दिलं जाईल, तू शोधलंस तर तुला सापडेल, तू दार ठोठावलंस तर ते तुझ्यासाठी उघडेल. म्हणून प्रभूने तुझ्यासाठी आशीर्वाद आपल्या हातात ठेवून आधीच तयार केले आहेत. तुम्ही जे करायचं आहे ते केलं तर प्रभूचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून विपुल प्रमाणात ओसंडून वाहतील अशा प्रकारे मिळू शकतात. प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद लाभो. 2026 हे वर्ष चमत्कारांचे वर्ष असावे, आशीर्वादांचे वर्ष. त्या वर्षी तुम्ही तुमच्या आयुष्यात देवाचे ओसंडून वाहणारे आशीर्वाद अनुभवावेत. या वर्षी तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर आपले परिपूर्ण आशीर्वाद देवो अशी मी प्रार्थना करतो. हे वर्ष मोठ्या आशीर्वादांचे वर्ष ठरेल. आशीर्वादांचा देव असलेला प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या सोबत आहे, बरोबर ना? तोच तो आहे जो तुमच्याशी बोलणार आहे. या नवीन वर्षात देवाने आपल्यासाठी कोणते वचन दिले आहे, त्याच्या वचनाचे आशीर्वाद कोणते आहेत, आपण ते कसे स्वीकारावे? जे सर्वजण जीसस रिडीम्स मिनिस्ट्रीशी जोडलेले आहेत, जे या सेवेला प्रार्थनेत आणि देणगीत आधार देतात, जे या सेवेसोबत उभे राहतात आणि या सेवाचे भागीदार आहेत, मी त्यांच्यासाठी सर्वांसाठी प्रार्थना करतो. मी प्रभूकडे त्यांना एक वचन द्यावे अशी विनंती करतो. मी त्यांच्याशी वचन शेअर करतो, त्यांना प्रोत्साहित करतो आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभूने दिलेल्या वचनानुसार त्यांना आशीर्वादित करताना मी पाहिले आहे. मागील वर्षी प्रभूने वचन दिले होते, मी तुझ्याकडे येईन आणि तुला आशीर्वाद देईन. येशूने स्वतःला अनेकांना प्रकट केले. तो त्यांच्या घरी गेला आणि चमत्कार केले. जेव्हा मी त्यांची साक्ष ऐकली, मी प्रभूचे स्तुती केली. जर तुम्ही विश्वासाने प्रार्थना केली की हे वचन तुमच्यासाठी आहे, तर तुम्ही त्या वचनाचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. मला यावर विश्वास नाही. प्रभू माझ्यासोबत आहे. मी दररोज बायबल वाचतो आणि प्रार्थना करतो. जर तुम्हाला वाटत असेल की एवढे पुरेसे आहे, तर ते चुकीचे नाही. तो तुमचा विश्वास आहे. प्रभू तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला आशीर्वाद देईल. जेव्हा तुम्ही विश्वासाने प्रार्थना करता आणि देवाने दिलेले वचन स्वीकारता, तुम्ही वचनाचे आशीर्वाद वारशाने मिळवू शकता. जर तुम्ही विचारले देवाने आपल्यासाठी कोणते वचन दिले आहे, मत्तयकृत शुभ वर्तमान अध्याय 7 वचन 7, मत्तय 7 वचन 7, हे प्रभू येशू ख्रिस्ताचे अद्भुत वचन आहे. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. माझ्या प्रिय मुला मुली, जर तू मागितलंस तर ते तुला दिलं जाईल, जर तू शोधलंस तर तुला सापडेल, जर तू दार ठोठावलं तर ते तुझ्यासाठी उघडेल. प्रभूच्या हातात तुझ्यासाठी तयार केलेले आशीर्वाद आहेत. जर तू जे करायला हवे ते केलंस तर तू त्याचे विपुल, भरपूर आणि ओसंडून वाहणारे आशीर्वाद मिळवू शकतोस. प्रभू 3 गोष्टी सांगतो, मागा, शोधा आणि ठोका. जर तू हे केलंस तर मी तुला बक्षीस देईन. ही त्याची वचनबद्धता आहे. तुला मागून देवाने तुझ्यासाठी ठेवलेले आशीर्वाद मिळवले पाहिजेत. प्रभूला हवे आहे की त्याच्याकडे मागावे. प्रभूने तुला हे वचन दिलं आहे. ही 3 गोष्टी तुझ्या हृदयात खोलवर करून ठेव. देव तुला सांगतो ती पहिली गोष्ट म्हणजे माग आणि ते तुला दिलं जाईल. माझ्या मुला, तुला काय हवे आहे? मुली, तुला काय हवे आहे? माझ्याकडे माग, मी तुला देईन, असं प्रभू म्हणतो. म्हणून तुला तोंड उघडून प्रभूकडे मागावं लागेल. प्रभूकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी काही लोक माझ्याकडे येतात. मी विचारतो, मी कशासाठी प्रार्थना करू? ते मला उत्तर देत नाहीत. ते शांत राहतात. त्यांच्या शेजारी बसलेले लोक मला उत्तर देतात. ते स्वतः तोंड उघडत नाहीत. असे लोक मी पाहिले आहेत. प्रभू सर्व काही जाणतो. तो सर्वज्ञ देव आहे. आपण अशी कारणं देतो, पण तो काय म्हणतो? मला सर्व काही माहिती आहे, पण तू माझ्याकडे माग. मला माहित आहे तुला काय हवं आहे, पण जर तू माझ्याकडे मागितलंस तर मी तुला देईन.
हेच प्रभू तुझ्याशी वचन देतो आहे. तुला तोंड उघडून मागावं लागेल, तुला विश्वासाने मागावं लागेल, तुला येशूच्या नावाने मागावं लागेल, त्याचं नाव उच्चारावं लागेल. योहान अध्याय 14 वचन 14 असं सांगतो, तुम्ही माझ्या नावाने काहीही मागितलम तर मी ते करीन. जर तुम्ही येशूच्या नावाने मागितलम तर त्याने वचन दिलम आहे की तुम्ही त्याच्याकडे जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. त्याच्याप्रमाणे मत्तई अध्याय 21 वचन 22 मध्ये तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. तुम्ही तोंड उघडून मागितलम पाहिजे. तुम्ही प्रभू येशूच्या नावाने मागितलम पाहिजे. तुम्ही विश्वासाने मागितलम पाहिजे. तुम्ही सहजपणे प्रभूकडून चमत्कार आणि आशीर्वाद प्राप्त करू शकता. यासाठीच प्रभू तुम्हाला सांगतो आहे, माझा मुलगा आणि माझी मुलगी, तुम्हाला जे हवं आहे ते मागा, असं प्रभू म्हणतो. जर तुम्ही मागितलम तर तुम्हाला लगेचच प्रभूकडून मिळेल. जर तुम्ही बायबलमध्ये पाहिलं तर मार्क अध्याय 10 मध्ये भर्तिमय नावाचा एक आंधळा माणूस रस्त्याच्या कडेला बसून भीक मागत होता. येशू त्या मार्गाने येत आहे हे ऐकताच प्रथम तो येशूला बोलावतो, येशू दाविदाच्या पुत्रा. तो येशूला बोलावतो. जेव्हा त्याने त्याचे नाव घेऊन हाक मारली म्हणून त्याने आपले तोंड उघडून मागावे. प्रभू, तुला माहित नाही का मला काय हवे आहे? त्याने असे बोले नाही. मला दृष्टी मिळावी असे मला वाटते. त्याला सर्व काही माहीत आहे. त्याला सर्व काही माहीत असूनही तो अपेक्षा करतो की तुम्ही तुमच्या इच्छा तोंडाने त्याला सांगा. म्हणूनच त्याने सांगितले, मागा आणि तुम्हाला दिले जाईल. तुम्ही त्याच्याकडे मागितले पाहिजे. त्याने मागितले आणि प्रभूने ताबडतोब एक चमत्कार केला. त्याने त्याला दृष्टी दिली. त्याने त्याला आनंदाने पाठवले. आपण हे बायबलमध्ये वाचतो. जेव्हा तुम्ही मत्तई 9 अध्याय 27 आणि 28 श्लोक वाचता, 2 आंधळ्या माणसांनी येशूला हाक मारली, दाविदाचा पुत्र आमच्यावर दया कर. त्यांनी येशूला दाविदाचा पुत्र म्हणून हाक मारली. त्यांनी त्याचे नाव उच्चारून त्याला हाक मारली. येशूने त्यांना विचारले, तुम्हाला विश्वास आहे का की मी हे करू शकतो? जेव्हा त्यांनी म्हटले, प्रभू, आम्हाला विश्वास आहे, तेव्हा प्रभूने ताबडतोब एक चमत्कार केला. म्हणून तुम्ही येशूला हाक मारली पाहिजे. म्हणूनच तुम्ही तुमचे तोंड उघडून त्याच्याकडे मागितले पाहिजे. तुम्ही येशूच्या नावाने मागितले पाहिजे. तुम्ही विश्वासाने मागितले पाहिजे. तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळू शकते. तुम्हाला बरे होण्याची गरज आहे का? तुम्हाला मुक्तीची गरज आहे का? तुम्हाला आशीर्वादाची गरज आहे का? तुम्हाला विजयाची गरज आहे का? तुम्हाला काहीतरी यशस्वी व्हावे असे वाटते का? तुम्हाला आशीर्वादाची गरज आहे का? तुम्हाला काहीही गरज असो, जर तुम्ही येशूच्या नावाने विश्वासाने मागितले तर नक्कीच तुम्हाला ते मिळेल. प्रभू तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही बायबलमध्ये पाहिलं मत्तई 8 अध्याय 1 ते 3 वचनम, एक कुष्ठरोगी येशूकडे येतो. तो येशूला हाक मारतो आणि त्याला बरे करण्याची विनंती करतो. त्याने मागितल्यामुळे त्याला बरेपणा मिळाला. जेव्हा तुम्ही मत्तई 8 अध्याय 5 आणि 6 वचनम वाचता, एक शताधिकारी आपल्या सेवकासाठी प्रार्थना करतो. तो बरे होण्यासाठी, आशीर्वादासाठी आणि चमत्कारासाठी मागणी करतो. जसं त्याने मागितलं तसं प्रभूने त्याच्या विश्वासानुसार चमत्कार केला. त्याने त्याच्या सेवकाला बरे केले. हे आपण बायबलमध्ये वाचतो. जेव्हा तुम्ही मत्तई 15 अध्याय 22 वचनापासून वाचता, एक कनानी स्त्री आपल्या मुलीसाठी येशूकडे प्रार्थना करते. तिने आपले तोंड उघडले आणि विचारले, दाविदाच्या पुत्रा, माझ्या मुलीवर दया कर. माझ्या मुलीला मदत करा, ती भूतांनी त्रस्त आहे. येशूने तिची प्रार्थना ऐकली आणि तिच्या मुलीला मुक्त केले. मत्तई 17 अध्याय 15 वचनात एक वडील, येशूने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याच्या मुलाला चमत्कारिक बरेपणा दिला. म्हणून जो कोणी येशूकडे आला, विश्वासाने प्रार्थना केली, त्याला चमत्कार मिळाले. कोणीही रिकाम्या हाताने परत गेला नाही. आज तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडणार आहे. चमत्कार दररोज घडणार आहेत. हे संपूर्ण वर्ष चमत्कारांचे वर्ष असणार आहे. तुम्ही विश्वासाने मागितले तर तुमच्या सर्व प्रार्थना ऐकल्या जातील. म्हणूनच प्रभू म्हणतो, मागा आणि तुम्हाला मिळेल. जेव्हा आपण विश्वासाने मागतो, प्रभू नक्कीच आपल्यासाठी चमत्कार करेल, बरोबर ना? तो नक्कीच चमत्कार करेल. पहा, कोयंबतूरमध्ये एक व्यक्ती होती. त्याचे नाव सुडलॅमणी आहे.
त्याला एक समस्या होती. 20 वर्षे त्याला डाव्या कानाने ऐकू येत नव्हते. 20 वर्षांपासून त्याच्या एका कानाने ऐकू येण्यात अडचण होती. 2 वर्षांपासून त्याच्या डोळ्यांना इजा झाली होती आणि त्याच्या दृष्टीवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्याने किती काळजी केली असेल. त्याच्या एका कानाने ऐकू येण्यात अडचण होती. त्याची दृष्टी धूसर झाली होती. त्याच्यावर खूप परिणाम झाला होता. पण तो खूप भक्त होता. तो ख्रिश्चन नाही. तो आपल्या कुलदेवतावर विश्वास ठेवत होता. त्यांनी त्या देवतेसाठी एक मंदिर बांधले होते आणि बलिदान देऊन तिची पूजा केली होती. ते तिला अन्न अर्पण करायचे. तो खूप भक्तिशील माणूस होता. आपली भक्ती दाखवायला त्याला लाज वाटत नव्हती. तो बाहेर पडला तरी त्याच्या अंगावर धार्मिक चिन्हे लावून चसायचा. तो खूप देवभक्त होता. किमान आठवड्यातून 2दा तरी तो आपल्या देवतेला अन्न अर्पण करायचा आणि आपल्या देवतेची पूजा करायचा. त्याची 2 मुले मात्र येशूला स्वीकारून चर्चला जाऊ लागली होती. पण त्याने कधीच त्यानं थांबवले नाही, कारण तो एक भक्तिशील माणूस होता. ठीक आहे, तुम्ही त्या मार्गाने भक्त आहात, पण मी माझ्या कुलदैवताचा भक्त आहे. तो त्यांना चर्चमध्ये सोडायचा. त्याने आपल्या मुलांना चर्चला जाण्यापासून अडवले नाही. एक दिवस त्याची मुले नालुमावडीमध्ये होणाऱ्या प्रार्थना सभेसाठी तयारी करत होती. त्याने त्याला विचारले, बाबा आमच्यासोबत या, फक्त पाहायला या, तिथे खूप लोक येतात. कृपया आमच्या सोबत या आणि फक्त तिथे काय घडतंय ते पहा. त्याने स्वतःशीच म्हटले, मुलं मला बोलावत आहेत, चला त्यांच्यासोबत जाऊ, फक्त एक फेरफटका म्हणून तिथे जाऊ. तो प्रार्थना सभेला गेला. स्टँडिंग इन द गेन प्रेयरला जेव्हा तो पोहोचला तेव्हा हजारो लोक प्रार्थना करत आहेत हे पाहून तो आश्चर्यचकित झाला. मी येशूविषयी सांगितलं आणि प्रार्थनेच्या वेळी मी म्हटलं, जर तुम्ही येशूला हाक मारली तर तो तुमच्यासाठी चमत्कार करेल. येशूला हाक मारा आणि त्याच्याकडे प्रार्थना करा. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि सगळेच प्रार्थना करत आहेत हे पाहिलं. जर इतके लोक प्रार्थना करत असतील तर त्यामागे काहीतरी कारण असायलाच हवं. एक कान 20 वर्षांपासून बिघडलेला आहे. चला मीही प्रार्थना करतो. त्याने डोळे बंद केले आणि पहिल्यांदाच येशूला हाक मारली. म्हणाला, येशू, एका कानाचं ऐकू येणं बिघडलेलं आहे, तू माझं कान उघडू शकशील का? त्याने अशी प्रार्थना केली. येशू त्याची वाट पाहत होता. म्हणत होता, तो माझ्याकडे कधी प्रार्थना करेल म्हणजे मी त्याला बरा करू शकेन. येशू, तू माझं कान बरा करणार नाहीस का? माझं कान उघड, असं त्याने म्हटल्याबरोबर देवाची शक्ती त्याला स्पर्शली. ताबडतोब त्याचं कान उघडलं. त्याला लोकांची प्रार्थना ऐकू येऊ लागली. त्याला सगळं स्पष्ट ऐकू येत होतं. तो खूपच आश्चर्यचकित झाला. फक्त एका सेकंदात मी येशू असं म्हणत प्रार्थना केली. येशूने मला ताबडतोब उत्तर दिलं. मी डोळ्यांसाठी प्रार्थना करत असताना, प्रार्थना सुरू असताना आता त्याला विश्वास मिळाला होता. प्रभू, माझे डोळे बरे कर. त्याने येशूला हाक मारली तेव्हा येशूचा हात त्याला स्पर्शला. 2 चमत्कार घडले. बहिरम कान उघडलं. त्याचे डोळे बरे झाले आणि त्याला स्पष्ट दृष्टी मिळाली. त्याला खूप आनंद झाला. त्याने हे कसं मिळवलं? त्याने हे येशूकडे मागून मिळवलं. तुम्ही येशूकडे मागितलं तर तो तुमच्यासाठी चमत्कार करेल. मी तुमच्यासाठी येशूकडे मागितलं तर तो म्हणेल, आधी ते स्वतः माझ्याकडे मागू देत, असं तो म्हणेल. फक्त तुम्ही ही प्रार्थना केली तरच आमच्या तुमच्यासाठीच्या प्रार्थना फल देतील. म्हणून तुम्ही प्रभूकडे मागितलंच पाहिजे. तुम्ही मागणार का? तुम्हाला बरे व्हायचं आहे का? तुम्हाला मुक्ती हवी आहे का? विश्वासाने येशूला हाक मारा. तुम्ही चमत्कार पाहाल. आणखी एक भाऊ आहे. तो तिरुपत्तूरचा आहे. त्याचं नाव तिरुमल आहे. तो ख्रिश्चन नसलेल्या कुटुंबातून आहे. तो एक भक्त व्यक्ती आहे. त्याला एक समस्या होती. त्याच्या पत्नीला 15 वर्षे मूल नव्हतं. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. खूप लोक यावर्षी मूल होण्यासाठी आशेने वाट पाहत आहेत. हे साक्षात्कार आहे का? त्याला 15 वर्षे मूल नव्हतं. ही त्याला खूप दुःख देत होती. इतरांच्या उपहास आणि टोमण्यामुळे तो जखमी झाला होता. म्हणून त्याने प्रथम औषधोपचाराचा मार्ग निवडला. अनेक रुग्णालयात जाऊन अनेक डॉक्टरांना दाखवून औषधांवर खूप पैसे खर्च करूनही काहीच बदल झाला नाही. त्यांना मुलाचा आशीर्वाद मिळाला नाही. औषधांनी काहीच उपयोग झाला नाही. म्हणून त्यांनी देवावर विश्वास ठेवायचं ठरवलं. लोकांनी सांगितलेल्या प्रत्येक धार्मिक स्थळी ते गेले. तो आपल्या पत्नीला घेऊन अनेक ठिकाणी गेला आणि खूप पैसे खर्च केले.
त्याने आजूबाजूच्या लोकांच्या सांगण्यावरून देव शोधण्यासाठी अनेक पवित्र स्थलांना भेट दिली. त्याने इतक्या देवांना प्रार्थना केली तरीही त्याला मुलाचा आशीर्वाद मिळाला नाही. लोकांनी जादूटोण्याकडे जायला सांगितल्यामुळे तो जादूटोण्याकडेही गेला. त्याने जादूटोणा आणि ताईत बनवण्यासाठी त्यांच्याकडून हजारो रुपये घेतले. त्यांनी हे सगळं करूनही काहीच उपयोग झाला नाही. त्याचे सगळे प्रयत्न अपयश, निराशा आणि हताशेतच संपले. देवानीही त्यांना सोडवून दिलं. जादूटोण्यानेही करू शकलं नाही. तो इतका निराश झाला की त्याला आपलं जीवन संपवावं असं वाटू लागलं. त्याला स्वतःच्या आयुष्याचं नकोसं वाटू लागलं. मग त्याने स्वतःशी विचार केला, मी सगळ्या देवांना शोधलं, मी सगळ्या धार्मिक स्थळी गेलो आणि सर्व देवांची पूजा केली. ख्रिश्चनांचा एक देव आहे ज्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. मी अजून त्याच्याकडे प्रार्थना केलेली नाही. त्याने येशूला प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला. त्यालाही इच्छा झाली. त्याने ती आपल्या पत्नीशी शेअर केली. आपण सगळ्या देवांना शोधलं. ख्रिश्चन म्हणतात येशू हा देव आहे. चला त्याला हाक मारूया. ठीक आहे, आपण त्याची पूजा कुठे करायची? मग त्यांना कळलं की जेबिकलम वंगा नावाचा एक कार्यक्रम टीव्हीवर प्रसारित होतो. जेव्हा त्यांनी तो पाहायला सुरुवात केली तेव्हा त्यांना येशूविषयी माहिती मिळाली. त्यांनी काही आठवडे तो कार्यक्रम पाहायला सुरुवात केली. त्यांना येशूविषयी माहिती मिळाली. एक दिवस जेव्हा मी त्या कार्यक्रमात गर्भधारणेच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली, दोघे पती पत्नी अश्रूने येशूला हाक मारू लागले. त्यांनी येशूला विनंती केली, त्यांना मूल द्यावं जेणेकरून ते त्याच्यासाठी वाढवू शकतील. प्रभूने त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांना मूल दिलं. प्रभूने त्यांना मूल दिलं आणि त्यांना आनंदी केलं. त्यांचा दुःख दूर झालं, त्यांची लाज दूर झाली, त्यांच्या निराशा दूर झाली. ते प्रचंड आनंदाने भरून गेले. प्रभू हे तुमच्यासाठीही करणार आहे. विश्वासाने प्रभूला विचारा. प्रभू म्हणतो, जो मागतो त्याला मिळते, जो मागतो त्याला मिळते. प्रभू तुमचा वंश, जात, धर्म किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी पाहणार नाही. तो पाहतो की तुमच्याकडे विश्वास आहे का. तो पाहतो की तुम्ही खऱ्या मनाने त्याला हाक मारता का. प्रभू ते पाहिल आणि तुमच्यासाठी चमत्कार करील. चमत्कार दररोज घडतील. प्रभूला मागायला शिका. दुसरे म्हणजे प्रभू म्हणतो, शोधा आणि तुम्हाला सापडेल. आपण काय शोधावे? आपण काहीतरी हरवले असेल, आपण ते शोधतो. आपल्याला ते मन लावून शोधायला सांगितले जाईल. प्रभू म्हणतो, शोधा आणि तुम्हाला सापडेल. तो काय म्हणतो? जेव्हा तुम्ही यिर्मया अध्याय 29 वचन 13 आणि 14 वाचता, प्रभू म्हणतो, तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हाला पावेन, मी तुम्हाला सापडेन, असे प्रभू म्हणतो. प्रभू स्वतः म्हणतो, माझा शोध घ्या. जर तुम्ही संपूर्ण मनाने माझा शोध घेतला तर मी स्वतःला तुम्हाला प्रकट करीन. प्रभू म्हणतो, मी स्वतःला दाखवीन, मी स्वतःला तुम्हाला प्रकट करीन. म्हणून आपल्याला येशूचा शोध घ्यावा लागेल. आपण 2 इतिहास 7:14 मध्ये वाचतो की आपल्याला त्याचा चेहरा शोधावा लागतो. त्याचा चेहरा शोधा. आपल्यातील बरेच जण आशीर्वाद शोधतात. आपल्याला त्याच्या हातातील आशीर्वाद घ्यायचे असतात. आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागतो. तो एक गोड आणि तेजस्वी देव आहे. तो आपल्यासोबत असेल तर जणू आपल्याकडे सर्व काही आहे, ते पुरेसे आहे. आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागतो. जेव्हा तुम्ही दानिएल 9:3 कडे वळता, दानिएलने प्रभूचा शोध घेण्यासाठी उपवास केला, जरी तो वयस्कर झाला होता. काही लोक म्हणतात, कोणीही देवाला पाहू शकत नाही. कोणी म्हणालं, मी येशूला पाहिलं आहे, तर त्यावर विश्वास ठेवू नका, ते तुम्हाला फसवतील. ते त्यासाठी एक शास्त्रवचन सांगतात. कोणीही कधीही देवाला पाहिलेलं नाही, ते हे शास्त्रवचन सांगतात आणि म्हणतात, कोणीही कधीही देवाला पाहिलेलं नाही. ते तुम्हाला फसवत आहेत. कोणीही देवाला पाहू शकत नाही. पण प्रभू म्हणतो, तुम्ही मला शोधाल आणि सापडाल. जेव्हा तुम्ही संपूर्ण मनाने माझा शोध घ्याल, मी तुम्हाला सापडेन. अशा प्रकारे प्रभू वचन देतो. मग क्रम कोणतं? प्रेषितांची कृत्ये 9वा अध्याय. आपण वाचतो की प्रभू येशू तरुण शौलला प्रकट झाला. एक तेजस्वी प्रकाश त्याच्यावर चमकला. त्याने त्याच्याशी थेट संवाद साधला आणि त्याचे आयुष्य कायमचे बदलून टाकले. त्याने त्याला देवाचे सेवक बनवले.
म्हणून हे खरं आहे की देव माणसाला प्रकट होतो. हे खरं आहे की आपण संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतला तर तो स्वतःला आपल्याला प्रकट करतो. आपण त्याला पाहू शकतो आणि त्याचा आवाज ऐकू शकतो. त्यासाठी आपल्याला स्वतःला तयार करणं आवश्यक आहे. आपण त्याचा शोध संपूर्ण मनाने आणि मोठ्या तहानेने घ्यायला हवा. आपण त्याचा निस्वार्थपणे शोध घ्यायला हवा. फक्त तेव्हाच प्रभू स्वतःला आपल्याला प्रकट करेल. मागील शतकात 100 वर्षांपूर्वी पंजाबमध्ये उत्तर भारतात लुधियानाजवळ रामपूर नावाचे एक गाव आहे. तेथे एक अतिशय श्रीमंत माणूस राहत होता. त्याला सुंदर नावाचा एकुलता एक मुलगा होता. त्याची आई अत्यंत भक्त होती, जी देवाची पूजा करत असे. तिने आपल्या मुलाला लहानपणापासूनच देवाची शिकवण देत वाढवले. त्याला देवाची तहान होती. तो किशोरवयीन असताना त्याची आई वारली. आईच्या प्रेमापासून वंचित झाल्यामुळे तो खूपच दुःखी झाला. त्याला जाणवलं की फक्त देवच त्याच्या आईची जागा घेऊ शकतो आणि त्याला प्रेम व दिलासा देऊ शकतो. त्याने देवाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याने आईने दाखवलेले देव शोधायला सुरुवात केली. त्याने धार्मिक पुस्तके विकत घेऊन वाचायला आणि देवाचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने प्रार्थना केली, पण काहीही काम झाले नाही. भारतात प्रत्येक धर्मासाठी एक पवित्र ग्रंथ आहे, धार्मिक पुस्तके. त्याने ती पुस्तके विकत घेतली आणि त्या देवांना बोलावले. त्याला कशानेही समाधान झाले नाही. तो देवाचा शोध घेत होता, पण तो निराश झाला. शेवटी तो निराशेने म्हणाला, त्याच्या घराच्या टेरेसवर एक खोली होती. तो त्या खोलीत राहिला. त्याने स्वतःला म्हटले, जर खरोखर देव अस्तित्वात असेल तर तो मला उद्याच्या सकाळपर्यंत दिसला पाहिजे. जर नाही तर मी रेल्वे रुळावर उडी मारून माझे जीवन संपवीन. त्याला देवाची तहान लागली होती. रात्री तो आपल्या खोलीत बसून प्रार्थना करत होता. मला माहित नाही देव कोण आहे. त्याने वाचलेल्या धार्मिक पुस्तकांमधून अनेक देवांची माहिती मिळवल्यानंतर तो विचार करत होता की खरा देव नेमका कोण आहे. कोणीतरी आहे जो देव आहे आणि मला त्याला पाहायचे आहे. मला त्याला पाहायचे आहे. फक्त तोच मला समाधानी करू शकतो. त्याने तहान लागून प्रार्थना केली. त्याने संपूर्ण रात्र प्रार्थना केली. त्याने अनेक तास प्रार्थना केली. आता पहाट झाली होती. त्याने प्रार्थना केली की देव त्याच्यासमोर त्याने ठरवलेल्या वेळेआधी प्रकट व्हावा. देवाने स्वतःला त्याच्यासमोर उघड करावे अशी त्याची प्रार्थना होती. जर तसे झाले नाही तर तो आत्महत्या करेल असे त्याने सांगितले. म्हणून त्याने मनापासून देवाचा शोध घेतला. जेव्हा दिवस उजाडला, जेव्हा तो तहान लागून प्रार्थना करत होता, अचानक त्याच्या खोलीत एक तेजस्वी प्रकाश चमकला. तो घाबरला आणि त्याने तो प्रकाश पाहिला. त्या प्रकाशात त्याला एक प्रतिमा दिसली. त्या प्रतिमेने त्याच्याशी बोलले, मी येशू आहे, जो स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणारा देव आहे. तू संपूर्ण मनाने मला शोधलेस म्हणून मी स्वतःला तुला उघड करण्यासाठी आलो आहे. येशूला पाहून तो अत्यंत आनंदित झाला. त्याला हे कधीच अपेक्षित नव्हते. त्याला वाटले येशू हा परदेशी देव आहे. त्याला वाटले येशू भारतातील नाही. भारतात अनेक देव आहेत. त्याला वाटले त्या देवांपैकी एखादा त्याच्या समोर प्रकट होईल. त्याला समजले की येशू हा खरा देव आहे, जो त्याला शोधणाऱ्यांना स्वतःला प्रकट करतो. नंतर त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला. त्याने आपले संपूर्ण आयुष्य येशूच्या सेवेसाठी अर्पण केले. त्याने लग्न केले नाही. त्यांना साधू सुंदर सिंग म्हणून ओळखले जाते. त्यांनी जगभरात सुवार्ता प्रचार केली. या देवाच्या माणसाने आपल्या दैवी अनुभवांची नोंद आपल्या पुस्तकामध्ये केली आहे. तामिळनाडूतील रामनाथपुरममध्ये एक तरुण आहे. तो ख्रिश्चन कुटुंबात जन्मला असला तरी लहानपणापासूनच त्याने देवावर विश्वास ठेवला नाही. तो नास्तिक तत्वज्ञान मानणाऱ्या एका राजकीय पक्षाशी जोडला गेला. तो त्यांच्या सोबत बोलत असे. त्याला देवावर विश्वास नव्हता. तो दारू आणि सिगारेटच्या व्यसनात होता. अशा प्रकारे त्याचे आयुष्य चालले होते. एक दिवस येशूने त्याला स्पर्श केला. एक दिवस येशूने स्वतःला त्याच्यासमोर प्रकट केले. आता तो तारणाच्या आनंदाने भरून गेला. तो पापातून मुक्त झाला. आताच मी साधू सुंदर सिंग यांच्याबद्दल सांगितले, बरोबर ना? जेव्हा त्याने त्यांची पुस्तके वाचायला सुरुवात केली, त्याला देवाची तहान लागली. देव माणसाला अशा प्रकारे स्वतःला प्रकट करतो का? त्याने स्वतःला मला प्रकट करायलाच हवे. तो तहान लागून प्रार्थना करू लागला.
मला तुझं दर्शन हवं आहे. प्रभू, तू माझ्याशी बोललं पाहिजेस. अशा प्रकारे तो प्रार्थना करत होता. एकदा त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितले, मी देवाची वाट पाहायला जात आहे. प्रभूने माझ्याशी बोललंच पाहिजे. कितीही वेळ लागला किंवा कितीही दिवस गेले तरी दार ठोठवू नका किंवा उघडू नका. त्याने फक्त एक ग्लास पाणी घेतलं आणि खोलीत जाऊन दार बंद केलं. तो प्रभूचा शोध घेऊ लागला. प्रभू, तू माझ्याशी बोललंच पाहिजेस. जर मी तुला स्वामी म्हणून पाहिलं असतम तर सर्व नोकरांनी आपला स्वामी पाहिलाच असेल असं नाही. असेही नोकर आहेत ज्यांनी आपला स्वामी पाहिलेला नाही. पण तू मला मुलगा म्हणतोस म्हणजे तू माझा पिता आहेस. मग माझ्या वडिलांच्या चेहऱ्यानं पाहणं योग्य आहे का? म्हणून तू माझ्याशी बोललंच पाहिजेस. मला तुला पाहिलंच पाहिजे. मला हा अनुभव हवा आहे. तो तहानलेला असल्यासारखा प्रार्थना करत होता. तो अनेक तास प्रार्थना करत होता, देवाची वाट पाहत, कारण त्याने पूर्ण मनाने आणि तहानेने देवाचा शोध घेतला. त्याने पाहिलं की एक तेजस्वी प्रकाश त्याच्या खोलीत येतो आहे. त्याने विजयासारखी एक प्रतिमा पाहिली. जेव्हा त्याने ती बारकाईने पाहिली तेव्हा ती प्रतिमा येशूसारखी दिसत होती. येशूने त्या प्रकाशातून त्याच्याशी संवाद साधला. फक्त त्याच्याशी बोलला आणि स्वतःला प्रकट केला असं नाही, तर त्याला एक संदेष्टा म्हणून अभिषेकही केला आणि त्याचा उपयोग केला. हीच ब्रदर व्हिन्सेंट सेल्वा कुमार यांचा खरा अनुभव आहे. प्रभूने स्वतःला त्याच्या समोर प्रकट केलं. त्याने त्याला दाखवले की तोच खरा आणि जिवंत देव आहे. जर तुम्ही संपूर्ण मनाने प्रभूचा शोध घेतला तर तुम्ही त्याला शोधू शकता. योहान अध्याय 1:18 सांगते, देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. ते म्हणतात, बायबल म्हणते की कुणीही देवाला पाहिलेले नाही. तुम्हाला माहीत आहे का असे कोण म्हणतात? आळशी ख्रिश्चन. जे ख्रिश्चन प्रार्थना करत नाहीत ते असे बोलतात. ते फक्त एकसुरी प्रार्थना करतात. त्यांना प्रभूचे दर्शन घ्यायची, देवाची वाट पाहायची किंवा त्याचा आवाज ऐकायची इच्छा नसते. त्या वचनाच्या दुसऱ्या भागाकडे पहा. जो एकुलता एक पुत्र देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे. येशूने आपल्याला पित्याचा परिचय करून दिला, पण येशू आपल्याला त्याची ओळख करून देण्यासाठी माणूस म्हणून या जगात आला. आपण त्याला पाहू शकतो. आपण त्याला पाहू शकतो. आपण त्याचा आवाज ऐकू शकतो. प्रभू बोलतो. त्या वचनाच्या दुसऱ्या भागात म्हटले आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याची ओळख करून देतो. तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता. तो तुम्हाला सल्ला देऊ शकतो आणि अद्भुत रीतीने मार्गदर्शन करू शकतो. तो एक अद्भुत देव आहे. म्हणून जर तुम्ही संपूर्ण मनाने त्याचा शोध घ्याल तर तुम्हाला तो सापडेल. तो तुमच्याशी बोलेल आणि तुम्हाला मार्गदर्शन करेल. तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. तुम्ही त्याला पाहू शकता. तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता. मग संपूर्ण मनाने त्याचा शोध घ्या. मनापासून आणि उत्कटतेने त्याचा शोध घ्या. प्रभूचा शोध घ्या. देवाच्या वचनाचा ध्यान करा आणि त्याचा शोध घ्या. तुम्हाला तो सापडेल. ठीक आहे. तिसरे म्हणजे टोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आता प्रभू म्हणतो, माझ्या प्रिय मुलं आणि मुली, जर तू दार ठोठावशील तर ते तुझ्यासाठी उघडले जाईल असे प्रभू म्हणतो. याचा अर्थ काय? लूकचे सुवार्ता अध्याय 11:5. एक माणूस आपल्या घराजवळ असलेल्या मित्राच्या घरी जातो. तो त्याच्या घराच्या दारावर ठोठावतो. तो त्याला विचारतो, काय झाले? माझा एक मित्र घरी आला आहे. घरी काहीही खायला नाही. मला 3 भाकरम उधार दे. मी त्या माझ्या मित्राला देईन म्हणजे त्याला भूक लागणार नाही. तो त्याला 3 भाकरम उधार देण्याची विनंती करतो. त्याचा मित्र घरातून उत्तर देतो, नाही, मी आता बाहेर येऊ शकत नाही. माझी मुले माझ्या सोबत पलंगावर आहेत. मी बाहेर गेलो तर त्यांना त्रास होईल. माफ कर, मी नाही करू शकत. तो असं म्हणाला तरी त्याचा मित्र त्याच्याकडे भाकरांची विनंती करत राहिला. तो त्याच्याकडे विनवणी करत राहिला. तो त्याच्याकडे विनवणी करत म्हणाला, माझा एक मित्र आला आहे. तो भुकेला आहे आणि माझ्या घरी आला आहे. मला त्याला काहीतरी खायला द्यायलाच हवं, कारण त्याने खूप विनंती केली. त्याने त्याला भाकरम दिली. हे आपण बायबलमध्ये वाचतो. येशू इथे काय सांगतो ते म्हणजे, जर तू दार ठोठावशील ते तुझ्यासाठी उघडले जाईल. मग मी काय ठोठावावे? तुझ्यासाठी नाही, पण तुझ्या मित्रांसाठी.
तुझ्या नातेवाईकांसाठी, तुझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी, तुझ्या गावातील लोकांसाठी, तुझ्या शहरातील लोकांसाठी, तुझ्या देशातील लोकांसाठी तुला देवाच्या दारावर ठोठावलं पाहिजे. तुला पुन्हा पुन्हा ठोठावलं पाहिजे म्हणत, प्रभू या लोकांवर दया कर, त्यांना क्षमा कर, त्यांना वाचव, तेही तुझ्याच्या मुलं व्हावीत. तुला तर ठोठावलं पाहिजे. तुला इतरांसाठी प्रार्थना केली पाहिजे. इतरांचे ओझे आपले मानून त्यांच्या वतीने प्रभूकडे विनंती केली पाहिजे. जेव्हा आपण इतरांसाठी देवाच्या उपस्थितीत उभे राहतो आणि स्वर्गाच्या दारावर ठोठावतो, प्रभू नक्कीच आपल्याला उत्तर देईल. 1 तिमोथेय 2 अध्याय 1 आणि 2 वचनम सांगतात, सर्व लोकांसाठी प्रार्थना करा. तुमच्या घराशेजारी राहणारे लोक, तुमच्या घरासमोरचे लोक, तुमचे सहकारी, मित्र, नातेवाईक, अजूनही हजारो लाखो लोक आहेत ज्यांना प्रभू माहीत नाही. त्यांच्या वतीने देवाच्या उपस्थितीत जा आणि स्वर्गाच्या दारावर ठोठावा. त्यांना वाचवलेच पाहिजे. त्यांना तुझं दर्शन होऊ दे. प्रभू, मला या आत्म्यांची गरज आहे. जेव्हा तुम्ही मनापासून प्रार्थना करता, चमत्कार घडतील. या देशावर राज्य करणाऱ्या नेत्यांसाठी आणि सर्व अधिकारस्थानी असणाऱ्यांसाठी तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रभू असं सांगतो, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देशात शांतता, ऐक्य आणि नैतिक शिस्त येईल. प्रभू तुमच्या प्रार्थनेची वाट पाहत आहे. मागा आणि तुम्हाला दिलं जाईल. ठोठावा आणि तुमच्यासाठी उघडलं जाईल. त्याचप्रमाणे प्रभूने तुम्हाला वचनं दिली आहेत म्हणून तुम्ही स्वर्गाचे दरवाजे ठोठावणार का? तुम्ही इतरांसाठी मध्यस्थी करणार का? जर तुम्ही आत्म्यांच्या तारणासाठी आणि पाप व शापाच्या जोखडाखाली असलेल्या लोकांच्या मुक्तीसाठी मनापासून विनवण्या केल्या, नक्कीच तुम्हाला बदल आणि चमत्कार अनुभवायला मिळतील. या वर्षासाठी देवाने काय वचन दिलं आहे? माझ्या मुलांनो, मागा आणि तुम्हाला दिलं जाईल. शोधा आणि तुम्हाला सापडेल. मी स्वतःला तुम्हाला प्रकट करीन. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. इतरांसाठी स्वर्गाचे दरवाजे ठोका. त्यांच्यावर चमत्कार घडले पाहिजेत. हे लोक वाचले गेले पाहिजेत. तू स्वतःला त्यांना प्रकट कर. इतरांसाठी मध्यस्थी कर. तुम्ही पाहाल की प्रभू तुमच्यासाठी कार्य करतो आहे. आता आपण प्रार्थना करणार आहोत. प्रभू, तू आम्हाला दिलेल्या वचनाबद्दल मी तुझी स्तुती करतो. प्रभू, या वर्षातील प्रत्येक दिवशी या वचनाच्या आशीर्वादाचा अनुभव घेण्यास आम्हाला मदत कर. प्रभूने या वर्षी आणि येणाऱ्या दिवसांत तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आधीच सांगितल्या आहेत. माझा मुलगा आणि माझी मुलगी, जेव्हा तुम्ही ठोठावाल तेव्हा ते तुमच्यासाठी उघडले जाईल. जेव्हा तुम्ही मागाल तेव्हा ते तुम्हाला दिले जाईल. प्रभू असे म्हणतो, जेव्हा तुम्ही शोधाल तेव्हा ते तुम्हाला प्रकट होईल आणि तुम्हाला सर्व काही सापडेल. आता आपण प्रभूकडे मागणार आहोत. शक्य असेल तर गुडघ्यावर बसा किंवा तुम्ही बसू शकता. या वर्षासाठी दिलेल्या वचनाच्या आशीर्वादांचा स्वीकार करा. प्रभू, मी विश्वासाने तुझ्याकडे मागतो. जे प्रश्न तुम्हाला त्रास देतात त्यात विश्वासाने प्रभूकडे चमत्कार मागा. येशूच्या नावाने विश्वासाने प्रभूकडे मागा. तुमच्या प्रार्थना अर्पण करा. विश्वासाने प्रार्थना करा. प्रभू, मी हे मागतो, कृपया मला दे. प्रभू, हे तू माझ्यासाठी कर. कदाचित तुम्हाला तुमच्या मित्रांसाठी प्रार्थना करावी लागेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी आणि इतरांसाठी प्रार्थना करा. प्रभू, माझे नातेवाईक आणि शेजारी तुला ओळखत नाहीत. प्रभू, मी त्यांच्यासाठी विनंती करतो. त्यांच्यासाठी मध्यस्थी कर. स्वर्गाचे दरवाजे ठोठावा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रभू नक्कीच तुमचं उत्तर देईल आणि तुम्हाला आनंदित करेल. विश्वासाने प्रार्थना करा. दरवाजे ठोठावा. प्रभू, दरवाजे उघडू दे. त्यांनाही तारण मिळू दे. त्यांना अभिषेक मिळू दे. तुझ्या येण्याची तयारी त्यांना होऊ दे. प्रभू, त्यांना स्पर्श कर. प्रभू, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. संपूर्ण मनाने आणि तहान लागल्यासारखे प्रभूला शोधा. प्रभू, मी तुझ्या उपस्थितीचा शोध घेतो. मी तुझं मुख शोधतो. मला तुझ्या उपस्थितीचा अनुभव घ्यायचा आहे. मला स्वतःला प्रकट कर. तुम्ही प्रभूला विचारता तसे चमत्कार घडत आहेत. तुम्हाला आशीर्वाद मिळत आहेत. कोणते आशीर्वाद हवे आहेत तुम्हाला? मला हे आशीर्वाद हवेत, अडतले दूर व्हावेत. या बाबतीत चमत्कार घडव. तुम्ही प्रभूकडे जे काही मागता आहात ते तुम्हाला मिळत आहे. म्हणूनच त्याने क्रूस वाहिला. त्याने आपल्यासाठी सर्व काही क्रूसावर सहन केले.
म्हणून आज तुम्ही प्रभूकडे जे मागता आहात ते तुम्हाला मिळेल. प्रार्थना करा. पिता, मी या प्रिय मुलासाठी आणि या प्रिय मुलीसाठी प्रार्थना करतो. तू आम्हाला दिलेल्या वचनाबद्दल मी तुझी स्तुती करतो. तुझ्या मुलांनी तुझ्या वचनातील तेजस्वी आशीर्वादांचा वारसा मिळवावा. या वचनाचे आशीर्वाद त्यांच्या आयुष्यात यावेत. प्रभू, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने ते बरे होण्यासाठी मागत आहेत. येशूच्या नावाने बरे होऊ दे. ते मुक्तीसाठी मागत आहेत. येशूच्या नावाने मुक्ती मिळू दे. प्रभू, ते आशीर्वादांसाठी मागत आहेत. येशूच्या नावाने आशीर्वाद मिळू दे. प्रभू, तू हे केले आहेस. आम्ही त्यासाठी तुझे आभार मानतो. प्रभू, ते संपूर्ण मनाने तुला शोधत आहेत. तुझे दर्शन घेण्यासाठी आणि तुझा सल्ला मिळवण्यासाठी तू स्वतः त्यांना प्रकट हो. प्रभू, त्यांना तुला ओळखण्यास मदत कर. प्रभू, तू नक्कीच त्यांना स्वतःला प्रकट कर. त्यांच्या आयुष्यात तू एक मोठा वळण आणशील अशी मी प्रार्थना करतो. प्रभू, हे केल्याबद्दल तुझे आभार. प्रभू, तू म्हणाला होतास, दार ठोठाव आणि ते तुझ्यासाठी उघडले जाईल. ते दाराच्या कडीवर जोरात ठोठावत आहेत. प्रभू, त्यांना त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडवून दाखवावेत असे वाटते. ते त्यांच्या गावासाठी, शहरासाठी, मित्रांसाठी, सहकार्यांसाठी ओझ्याने मध्यस्थी करत आहेत. त्यांना स्पर्श कर आणि स्वतःला त्यांच्या समोर प्रकट कर. आध्यात्मिक परिवर्तन होऊ दे. त्यांना आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद. प्रभू, आजपासून त्यांनी जे मागितले आहे ते त्यांना प्राप्त होऊ दे. त्यांना जे हवे आहे ते मिळू दे. जेव्हा ते दार ठोठावतील तेव्हा दारे उघडू दे. आज त्यांना चमत्कार पाहू दे. आरोग्य लाभू दे. त्यांना आशीर्वादित होऊ दे. गोष्टी घडू देत. त्यांचे कुटुंब वाचू दे. चमत्कार पाहून त्यांना आनंद होऊ दे. तुझे मुलं दररोज या वचनाच्या आशीर्वादाचा वारसा घेऊ देत. पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आमेन. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभूने तुमच्या प्रार्थना ऐकल्या आणि तुम्हाला आशीर्वाद दिला. या महिन्याच्या पहिल्याच दिवशी सुद्धा दररोज देवाच्या वचनांचे स्तुती करा आणि प्रार्थना करा. तुम्ही दररोज चमत्कार घडताना पाहाल. आमेन. येशू सोबत चालणे हे कार्यक्रम पाहणारे तुम्ही सर्वजण धन्य आहात, भाग्यवान आहात. जगभरातील लाखो लोक हा कार्यक्रम पाहून बायबलमधील वचनांमुळे मिळणारे आशीर्वाद आणि येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमुळे मिळणारे आशीर्वाद अनुभवत आहेत. हे केवळ एका विशिष्ट धर्मासाठी असलेले एक सेवकाई नाही. येशू ख्रिस्त हे देखील केवळ एका धर्माचे प्रभू नाहीत. ते सर्वांसाठी प्रभू आहेत. या बायबलमधील देवाचे शब्दही सर्व लोकांशी बोलत आहेत. म्हणून तुम्हाला ओळख असलेले मित्र, नातेवाईक कोणालाही प्रभूची ओळख करून दिल्यास त्यांनाही आशीर्वाद मिळेल. जगातील अनेक भाषांमध्येही हे संदेश भाषांतरित करून प्रसारित केले जात आहेत. येशू सोबत चालणे हे कार्यक्रम तुमच्या मोबाईलवर यायचे असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या मोबाईल नंबरवर संपर्क करा आणि क्लिक करा. म्हणजे दररोज सकाळी तुमच्या मोबाईलला पाठवले जाईल. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.